प्रेज लॉर्ड. मी पास्टर जयमाला तुमच्यापुढे सुंदर असं वचन घेऊन आलेले आहे. आणि वचन आहे जुना करार अध्याय 28 वचन 15. परमेश्वराचे नाव, परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वराचे नाव तुला दिले आहे, पृथ्वीवर सर्व राष्ट्र पाहतील तेव्हा त्यांना तुझं धाक वाटेल. हालेलुया. आज परमेश्वराचं वचन, परमेश्वर बोलत आहे की परमेश्वराचं नाव तुला दिले आहे, हे राष्ट्रातील सर्व लोक पाहतील, हे पृथ्वीवरील सर्व लोक पाहतील तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल. हालेलुया. तर आपल्याला बोलायचं आहे, परमेश्वर जो परमेश्वराचं काम करतो आणि लोक त्यांना गलत म्हणजे चुकीचं समजतात, त्याला नाव ठेवतात, त्याचा सन्मान करत नाहीत, आदर करत नाहीत, रिस्पेक्ट करत नाहीत, पण कुणीच प्रेम करत नाही, पण परमेश्वर प्रेम करतो. हालेलुया. अशा मला हे सांगायचं तात्पर्य आहे की कुठलाही व्यक्ती मनुष्य त्याला नाव ठेवत असेल, विचारत असेल, तुझे लेखत असेल, पण परमेश्वर त्याच्यावर प्रेम करतो. आणि परमेश्वराने ज्या व्यक्तीला निवडलेलं आहे परमेश्वर त्याला वचनाद्वारे सांत्वन देऊ इच्छितो की अनुवाद 28 वचन 15. परमेश्वराचं वचन सांगता, परमेश्वराचे नाव तुला दिले आहे, पृथ्वीवर सर्व राष्ट्र पाहतील तेव्हा त्यांना तुझं धाक वाटेल. आणि हे वचनाद्वारे मला सांत्वन मिळतं, तसं तुम्हालाही परमेश्वर सांत्वन देऊ इच्छितो. परमेश्वर तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही प्रभू येशूकडे या, प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या, कारण तो तुमच्यापासून लांब नाही आहे, कारण तो तुमच्यापासून जवळ आहे. कारण तुम्ही त्याला डोंगरावर इकडे तिकडे शोधायला जाऊ नका, कारण तो तुमच्या जवळ आहे. आपलं शरीरच परमेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये परमेश्वराचा आत्मवास करतो. म्हणून माझ्या गोंडस बालमित्रांनो, आज तुम्ही दुःखी आहात, संकटात आहात, त्रासात आहात, एक म्हणजे उदास आहात, निराश आहात, जीवनात असं वाटतं की सगळं संपलेलं आहे, पण नाही. इथून पुढे तुमच्या जीवनात परमेश्वर कार्य करतात. जिथे सगळं संपतं तिथे देवाचा मार्ग सुरू होतो आणि देवच आपल्या जीवनात सर्व काही करू इच्छितो. म्हणून प्रभूचं वचन सांगता, परमेश्वर बोलतो, आज तू नाकारलेला होतास, धिक्कारलेला होतास किंवा धिक्कारलेली होतीस, नाकारलेली होती, तुला तुच्छ लेखत होते, पण परमेश्वर तुला सर्वांसमोर उंच करणार आहे. परमेश्वर तुझ्यावर खूप प्रेम करतो. परमेश्वर तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि हे येशू जिवंत परमेश्वर आहे. आणि परमेश्वर बोलतो की परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर त्या वचनाद्वारे आपल्याशी बोलतो की असं बोलायचं आहे स्वतःला की परमेश्वराचं नाव मला दिले आहे, पृथ्वीवर सर्व राष्ट्र पाहतील तेव्हा त्यांना माझं धाक वाटेल. कारण देवाच्या माणसाचं नाव घ्यायला पाठीमागे त्याची निंदा चुकली, त्यांना पण लोक घाबरतील. असं जर तुम्ही देवाच्या वचनात राहताय, देवाला आवडेल असं वागताय, तर परमेश्वर तुमच्या जीवनात नक्कीच हे कार्य करेल. आणि परमेश्वर तो येशू तुमच्यावर प्रेम करतो. म्हणून येशूकडे या आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. आजारी लोकांनी आजारी भागात हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. या क्षणाला तुमच्या जीवनातील प्रत्येक आजार, दुःख, संकट येशूच्या पवित्र नावात या क्षणात निघून जावं. आंधळे पावलावत, नगडे चाललावत, मुके बोललावत, बहिराने श्रमशक्ती व मध्यमांच्या बुद्धीला स्पर्श आणि मेलेले जीवत होते. भूत प्रेत, जादूटोना, तंत्र मंत्र करण्याचं कार्य येशूच्या नावात नष्ट हो. प्रभू येशूची शांती सर्वांच्या जीवनात येऊ. हरवलेले या क्षणाला ज्यांच्या जीवनात दुःख आहे, संकट आहेत, प्रभू येशू या क्षणात सर्व दुःख संकट घालवायचं समर्थ आहे. प्रभू येशूची शांती सर्वांच्या जीवनात उतर आहे. भूत प्रेत, जादूटोना, तंत्र मंत्र निघून चाललेलं आहे आणि या क्षणाला प्रभू तुम्हाला पवित्र आत्म्याचा स्पर्श करत आहे. स्वर्गातून पॅन्टिफाची आग उतरत आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरत आहे. स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज गॉड टचिंग. प्रभूचा सामर्थ्यशाली स्पर्श होत आहे. मी या क्षणाला माझी प्रार्थना मागितलेली आहे. प्रभू येशूने स्वर्गात मान्य केली असं मी विश्वास करते. तिथं सारा आदर आज्ञा करणारे मी हे पण कार्य करणार. माझा विश्वास आहे, माझी प्रार्थना तू ऐकलेली आहे. ज्यांनी विश्वासाने प्रार्थनेत भाग घेतलेला आहे त्यांच्या जीवनात प्रभूने कार्य केले आहे. प्रभू आज्ञा करणारे मी आहे पण कार्य करणार. सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना नासूर येशूच्या नावात ऐकून मागितली आणि ती प्रभू येशूने त्याने ऐकलेली म्हणून विश्वास करते. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू शांती असं तुम्हाला. आमचा पत्ता आहे विद्यावारी साईलीला हॉल, राजवाडी हॉस्पिटलच्या समोर. रविवारी संध्याकाळी 5 ते 8 पर्यंत प्रार्थना चालते. तुम्ही तिथे प्रार्थनेला येऊ शकता. लांब कुठे असाल तर तुम्ही तुमच्याजवळ प्रार्थना कुठे चालू असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. कारण येशू जिवंत परमेश्वर आहे. तो जगाचा त्राता आणि मालक आहे, पालक आहे. तोच जिवंत परमेश्वर आहे. म्हणून येशूकडे येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आणि यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्च करू शकता पास्टर जयमाला 22 आणि प्रभू येशू. आणि तुम्हाला तुमच्यावर जी प्रार्थना केलेली आहे तुम्ही कमेंट्समध्ये साक्षी देऊ शकता. आणि प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. आणि तुम्ही सबस्क्राईब करा, इतरांना पण शेअर करा. प्रभू येशू तुमच्या जीवनात कार्य करा. तुम्ही घर बसल्या प्रभूचं काम करू शकता. प्रभू तुमच्यावर खूप प्रेम करतो. माझ्यावरही प्रेम करतो. आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू गॉड ब्लेस यू. प्रेज गॉड. प्रभू शांती असतो तुम्हाला. आमेन.